T20 वर्ल्ड कपची खरी लढाई आता सुरू झाली आहे। बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं पॅकअप झालंय आणि टीम इंडियासाठी मिशन वर्ल्ड कपचं नवं वेळापत्रक समोर आलंय। दक्षिण आफ्रिकेची ताकद की झिम्बाब्वेचा उलटफेर, कोण ठरणार भारताचा अडथळा, चला पाहूयात सुपर 8 चा मुकाबला। नमस्कार, मी भक्ती प्रहार न्यूझीलँड मध्ये आपलं स्वागत करते। आता 2026च्या T20 वर्ल्ड कप मध्ये खरी रंगत आली आहे। साखळी फेरीत अनेक धक्कादायक निकाल लागले आणि माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाला घरचा रस्ता धरावा लागला। त्यांच्या जागी झिम्बाब्वेने सुपर 8 मध्ये एंट्री मारली। त्यामुळे यजमान भारताचे 3 मोठे प्रतिस्पर्धी निश्चित झाले। पहिली मोठी लढत होणार आहे ती भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका। 22 फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल। दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांची कसोटी लागेल। सेमीफायनलचं तिकीट पक्क करण्यासाठी हा सामना सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे। दुसरीकडे झिम्बाब्वेचं आव्हानही टीम इंडिया समोर असणार आहे। 26 फेब्रुवारीला टीम इंडिया चेन्नईच्या M.A. चिदंबरम स्टेडियमवर उतरेल। इथे मुकाबला असेल झिम्बाब्वे सोबत। ज्या संघाने ऑस्ट्रेलियाला बाहेर काढलं त्यांना भारत हलक्यात घेण्याची चूक करणार नाही। चेन्नईच्या फिरकी खेळपट्टीवर कुलदीप आणि जडेजाची जादू पाहण्यासारखी असेल। तर सुपर 8 मधील शेवटचा आणि निर्णायक सामना 1 मार्चला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर रंगणार आहे। वेस्ट इंडिजच्या स्फोटक फलंदाजांना रोखण्याचं आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असेल। घरच्या मैदानावर प्रेक्षकांच्या अलोट गर्दीत टीम इंडिया विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी सज्ज आहे। साखळी फेरीतील चुका सुधारून रोहितची सेना आता सुपर 8 गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे। ऑस्ट्रेलिया सारखा संघ बाहेर जाणं हे सिद्ध करतं की यंदाचा वर्ल्ड कप अनिश्चिततेने भरलेला आहे। भारतासाठी हे वेळापत्रक सोपं असलं तरी मैदानावर सराव आणि रणनीतीच महत्त्वाची ठरणार आहे। तरी घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा घेत भारतीय संघ यंदा जगज्जेतेपदाचा दुष्काळ संपवेल अशी क्रिकेट चाहत्यांना खात्री आहे। अहमदाबाद ते कोलकाता प्रवासाचा हा टप्पा थरारक असणार आहे। पण काहीही म्हणा, मैदान टीम इंडियाच गाजवणार, भारत जिंकणार हे संपूर्ण जग पाहणार। तेव्हा क्रिकेट प्रेमींनो, सज्ज व्हा हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।